ऑनलाईन खरेदीच्या विरोधात देशात औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप. दोडामार्गात 100% संप यशस्वी. सर्व मेडिकल दुकाने बंद. जग आर्थिक मंदीच्या घाईत असताना तसेच युद्धजन्य परिस्थिती असताना देशावरती मात्र कुठे ना कुठे ऑनलाईन बाजाराचं जे वादळ आहे ते घोंगावताना दिसतं आहे. त्याचा सर्वात मोठा फटका हा मेडिकल व्यवसायाला या ठिकाणी बसताना दिसतो आहे. देशात, राज्यात आणि शहरात अनेक मेडिकल व्यावसायिक असतील, अनेक औषध विक्रेते असतील, यांच्यावर आज कुठेतरी संक्रांत येताना दिसते आहे. याला कारण आहे की अनेक कंपन्यांनी सुरू केलेला ऑनलाईन व्यवसाय. ऑनलाईन औषधं मागून ती आपल्यापर्यंत पोहोचतात. त्यानंतर त्या ग्राहकाच्या इतर ज्या समस्या असतात त्या कोण पाहतो हा इथे प्रश्न आहे. मात्र या ऑनलाईन व्यवहाराविरोधात किंवा या ऑनलाईन व्यवसायाविरोधात देशातील संपूर्ण मेडिकल औषध विक्रेते जे आहेत ते आज एकवटलेले दिसत आहेत. आज एक दिवसाचा ते लाक्षणिक संप या ठिकाणी करताना दिसत आहेत. आपण दोडामार्ग शहरात आहोत, पाहू शकता की पूर्णपणे 100% या ठिकाणी या लोकांनी जो बंद पुकारलेला आहे तो यशस्वी झाल्याचं पाहावयास मिळत आहे. कारण दोडामार्गमध्ये असलेली 100% औषध दुकान ही आजच्या घडीला या ठिकाणी बंद आहे. एकूण सगळी परिस्थिती या ठिकाणी पाहता देश नेमका कुठे चालला या ऑनलाईन व्यवसायाच्या खाली आजपर्यंत कपडे म्हणा किंवा इतर गोष्टी आपल्याला विकत मिळत होत्या त्या आज मात्र या ठिकाणी जी अत्यावश्यक सेवा आहे ती 24/7 या ठिकाणी सुरू असते आणि काही व्यावसायिक ही सेवा या ठिकाणी व्यवस्थितरित्या करताना दिसत आहे. मात्र अशावेळी जर असा ऑनलाईनचा फास इथल्या ग्राहकांच्या गळ्यात पडला आणि यानंतर आरोग्याला हानिकारक असणारी औषधं जर ऑनलाईनच्या माध्यमातून या ठिकाणच्या कस्टमर किंवा ग्राहकांना मिळू लागली तर त्याचे दुष्परिणाम हे निश्चित आहे. त्याच्यामुळे व्यवसायावरती परिणाम होतोच आहे. मात्र आज स्थानिक व्यावसायिकांचा जो असलेला विश्वास तो आज कुठे डळमळता दिसतो आणि त्याचं किंवा याचं लाक्षणिक जे रूप आहे हे इथल्या सरकारला किंवा शासनाला कळवून देण्यासाठी हा लाक्षणिक संप पुकारला जातो. जो दोडामार्गमध्ये 100% यशस्वी होताना दिसतो आहे. गोवा संपूर्ण न्यूजसाठी कॅमेरा पर्सन नारायण सर.